बायोटेक मध्ये संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहर्ष स्वागत। आज 15 एप्रिल 2024 ला वार सोमवारला गाव निमगाव पोस्ट रांगी तालुका धालोरा जिल्हा गडचिरोली येथील माननीय श्री किशोरजी सापळे यांच्या आंबा बागेमध्ये। नमस्कार किशोर भाऊ। नमस्कार भाऊ। बघा ही यांची आंब्याची जी बगीची आहे त्याचं पूर्ण क्रांती बायोटेक मार्फत तंत्रज्ञान दिले। किशोर भाऊ, याला आम्ही तुमच्याकडे आलो होतो डिसेंबर महिन्यात। आपण डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला औषध दिली। आता ही जी बगीची आहे, हा जो आंबा आहे हा आंबा केशर, ही व्हरायटी केशर ठीक आहे। तुमच्याकडे केशर आंबा पण आहे, दशहरी पण आहे आणि लंगडा आहे। एकूण तुमच्याकडे 165 झाडं होते ठीक आहे। तर मला तुम्ही सांगू शकता की फवारणी तुम्ही कशा कशा पद्धतीने घेतली ते सांगा। आम्ही 3 जानेवारीला फुल याची पहिली फवारणी घेतली। फुलोऱ्याची तुम्ही औषधी 3 जानेवारीला मारली पहिली फवारणी ठीक आहे। त्याच्यानंतर 8-8 दिवसाच्या अंतराने 4 फवारण्या केल्या फुलोऱ्याच्या ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला फुलोरा आला। फुलोऱ्याने पूर्ण झाड झुकून गेले, फांद्या पुन्हा बल्ल्या गाडून बांधावं लागल्या ठीक आहे। त्याच्यानंतर फळ येणे सुरू झाले। फळ आल्यानंतर फळांची वाढ आणि फळ गळती थांबवण्यासाठी पण आम्ही 1 महिन्याची औषधी मारलं। हा पण एक लंगडा आंबा आहे। आपण याचं पूर्ण या झाडाचं वय किती असू शकते किशोर भाऊ, थोडं सांगा ना। आता या वर्षीचा पावसाळा आला की 3 वर्ष पूर्ण होणार याला। 3 वर्ष पूर्ण होणार। हे संपूर्ण तंत्रज्ञान क्रांती बायोटेकने जेव्हा तुम्हाला दिलं गावामध्ये, तर तुम्हाला काय वाटलं याविषयी? याविषयी म्हणजे विश्वास होता तुम्हाला? याचा पहिले विश्वास नव्हता। आपण जसजसे औषधी मारलो तसतसा 12 आला, तेव्हापासून आपला विश्वास बसला ठीक आहे। आज तुमच्या गावात 7000 आंब्याच्या झाडाची लागवडी आहे। पण मला एक सांगा, या झाडाच्या वयानुसार प्रत्येकाच्या झाडाला एवढे फळ असू शकतात का? नाही, आहेतच नाही। ठीक आहे किशोर भाऊ, या पुढच्या झाडामध्ये या लोकांना दाखवू द्या की तुमच्या प्रत्येक झाडाला खरंच इतका बहार आहे का। बघू शकता, एक झाड नव्हेत, प्रत्येक झाडाचं तीच सिच्युएशन आहे जे आम्ही डोळ्यापुढे दाखवतोय। किशोर भाऊ, हे सांगू शकता का आंबे जेवढा बार आला हा, त्यात आता याच्या आंब्याला चहू बाजूने बघू शकता झाडाच्या आंबे चोरीला वगैरे गेले का किशोर भाऊ? मग 1.5 क्विंटल आंबा चोरीला गेला। 1.5 क्विंटल गेला की जास्त गेला? गेला का? आता आंबा हा पाडावर पण येऊन राहिलाय ना किशोर भाऊ? बघा, त्याची मोठा साईज आहे त्याची। बघा, हा दशहरी आंबा आहे। बघू शकता याची आलेली जी साईज आहेत दशहरी आंब्याची। बघा, दशहरी आंबा आपल्या पुढे दिसतोय, जे फळाचा साईज पाहू शकता आपण। आंबा पाडावर येऊन राहिलाय। बघा, जवळून दाखवतो, आंब्याला पाड येत आहेत, पिकायची सुरुवात चालू झालेली आहे। आजची तारीख आहे 16 एप्रिल, 15 एप्रिल आणि तुमच्या डोळ्यापुढे जो दशहरी आंबा दिसून राहिला आहे, दशहरी आंबा एवढ्या लवकर पाडावर येत नाहीत। बघा, पूर्ण टेक्निकली आंब्याला जवळून बघू शकता आपण, आणि त्याच्यावर जे पूर्ण प्रिकॉशन घेतल्या गेले आहेत, एक्सपोर्ट क्वालिटी जो आंबा पिकवला जातो त्या हिशोबाने याच्यावर पूर्ण टेक्निकली
या शेतकऱ्याला पूर्ण टेक्निकल गायडन्स दिलेत. बघा किशोर भाऊ, याच्यावर आपल्याला दिसतंय पाड येऊन राहिलाय. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दशेरी आंब्याला पाड येतो आहे मे महिन्याच्या 25 मेच्या जवळजवळ दशेरी आंब्याला पाड येतोय. पण आजची तारीख आहे 15 एप्रिल आणि 15 एप्रिलला आपण जे बघतो आहे याच्यावर पाड येऊन राहिला आहेत. 8 ते 10 दिवसात काही आंबे आपण जर याच्यावर पुन्हा थोडं गायडन्स दिलं तर 15 दिवसामध्ये मार्केटला आंबा जाऊ शकतोय पिकलेला. बघा केशर आंब्याचं पण दाखवतोय. केशर आंब्याला सुद्धा पाड फुटून राहिलेले आहेत. आपल्या डोळ्यापुढे दाखवतोय पाडावर आलेले आजच्या तारखेला केशर आंबा. जी झालेली साईज बघा केशर आंब्याची डोळ्यापुढे आहेत. बघू शकता हा केशर आंबा. आलेली साईज आणि झाडाच्या मानाने लागलेले फळस, झाडाच्या वयाच्या मानाने लागलेले फळ, झाडाच्या उंचीच्या मानाने लागलेले फळस आपण बघू शकता. आणि रोगमुक्त फळ दिसून राहिलेत. तुडतुडे तर अजिबातच नाही आले याच्यात. बघा आपण बघू शकता केशर आंबा पाडावर आलेले आहेत. झाडावर आलेला पाड बघू शकता. आजची तारीख 15 एप्रिलला. 2024 ला